आपले तुपले चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. दोन दिवस झाले मी तुम्हाला ब्लॉग नाही टाकू शकलो. त्याचं कारण असं आलं का पहाटेची लवकरची आमची निघण्याची वेळ असल्या कारणामुळे ब्लॉग टाकायला मिळलं नाही. पण आजपासून कंटिन्यू ब्लॉग येतील. पण त्यासाठी मी आधी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, शेजारते आणि समाजारते. त्या दोन्ही तुम्ही ग्रहण करा, जेणेकरून तुम्हाला वारीचा महत्त्व काय आणि वारीमध्ये काय आनंद असतो तो तुम्हाला मिळेल. म्हणून माऊली आता आपण पुढील वाटचालीसाठी निघणार आहोत. यवतमध्ये आपली आज वस्ती होती, निवास होता, ठेपा होता आणि आता मॉर्निंगला तुम्ही बघू शकता जे जय मल्हारचे मालक आहेत त्यांनी वारकऱ्यांसाठी खूप सुंदर अशी सोय केलेली आहे. तुम्ही बघू शकता जय मल्हार हॉटेलचे वृद्ध मालक जे स्वतः तिथे उभे राहून बुधाला उपली घेऊन दूध व्यवस्थित करत आहेत. अक्षरशः वारकऱ्यांसाठी त्यांची जी तल्लीनता पाहता मी पांडुरंगाला एवढंच बोलणं करेल की यांच्या धंद्याला यशकीर्ती मिळो. रामकृष्ण. नमस्कार माऊली. आपण बघू शकता पंढरीची वाट चालत असताना कुठे विसावा जागा भेटेल, रस्ता कसा आहे, बसण्याची जागा उभी आहे का हे न पाहताच वारकरी आपलं आसन ग्रहण करून पुढील वाटचालीसाठी चालत असतात. तर मित्रांनो जेवणाच्या ठिकाणी आपण पोहोचलो, जेवण जेवायला आलेले आहेत आणि आपण बघू शकतो आपले सुरक्षा पोलीस सहकारी इकडे आलेले असतात आपल्या प्रोटेक्शनसाठी इकडे ते सुद्धा इथे जेवण ग्रहण करायला आले आहेत. ज्ञानराज आहेत आणि असेच आता आपण पुढे जाऊया. रामकृष्ण हरी माऊली. आता थोड्याच वेळाने ते मेंढरांचं रिंगण भरणार आहेत आणि मेंढरं पूर्ण आलेली आहेत आणि याच्यातच एका मेंढराला आपण आता इथे पाहू शकता की ते लहानसा गोंडस मेंढरू हा अवघ्या 1 तास झालाय आता जन्माला आलाय. बघू शकता खूप छान आहे. रामकृष्ण आहे आणि त्या अशा नामघोषाने ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामघोषाने आपण बघू शकता पहिला मेंढरांचा रिंगण इथे पार पाडलेला आहे. रामकृष्ण. आता हरिपाठाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. हरे पा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची आज समाज आरती वलवण
ह्या गावी आहे आणि आरतीला आता सुरुवात होत आहे. आपण आरतीचा आनंद घेऊ. मी आता जस्ट आलो आहे आणि आमचे गणेशजी हे बटाटे तलतात आणि हे आमचे विश्वनाथ दादा जे की जेवणाच्या तयारीसाठीच लागलेले आहेत आणि त्यांच्या मागे जे दिसतात ते आमचे रमेश अण्णा आहेत. आणि हा आमचा मण्या म्हणजे मनकुश. तो काहीतरी शोधतोय. मण्या भेटलं होतं काय भेट ओ राजा का आणि रमेश अण्णा काय भाजले टोप उतरताना आणि आता तो हे ठेवला आहे. आणि आजचा प्रवास जास्त असल्या कारणाने सर्व मंडळी झोपण्याच्या तयारीमध्ये लागलेली आहे. जेवण झालेलं आहे आणि हे आमचे अध्यक्ष आणि वरचे सदस्य आणि चालक यांचं थोडंफार बोलणं चालू आहे का कसं झाला आजचा प्रवास. रामकृष्ण हरी माऊली. उद्या भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.